माझ्या रेसिपीचे नाव आहे सुखद उंडी। यासाठी 2 वाट्या हरभरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। शिजवलेल्या कुकर डाळीमधलं पाणी काढून घेऊन त्याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालून त्याचे सारण तयार करून शिजवून घ्यायचं आहे। सुखद उंडी करताना आपण पाहिले की हरभरा डाळ आणि गूळ ह्याचं तयार झालेलं मिश्रण पळीनं घोटून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर तांदळाची पिठी ह्याच्यामध्ये 2 चमचे मोहन, चिमूटभर मीठ घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यायचे आहे। त्याच्याच बरोबर त्यामध्ये 2 चमचे खोबऱ्याचं खीस, 2 चमचे बेदाणे, बदाम पूड 2 चमचे, काजूचे तुकडे 2 चमचे आणि वेलची पावडर हे सर्व घालून घ्यायचे आहे। या साहित्यातल्या हरभरा डाळीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि डाएटरी फायबर्स मिळतात। गुळामध्ये झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात। तसेच गुळामुळे आपला HB वाढायला मदत होते। खोबरे हे HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल पोषक आहे। बदामामध्ये आणि काजूमध्ये व्हिटॅमिन E, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगनीज यासारखे मिनरल्स मिळतात। त्यामुळे हा पदार्थ पौष्टिक बनतो। आता हाताला तूप लावून या पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे। तयार केलेले लहान लाडू भिजवलेल्या तांदूळ पिठीमध्ये बुडवून तांबूस रंगावर तेलात तळून काढावे। पाणी काढून घेऊन त्याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालून त्याचे सारण तयार करून शिजवून घ्यायचं आहे। सुखद उंडी करताना आपण पाहिले की हरभरा डाळ आणि गूळ ह्याचं तयार झालेलं मिश्रण पळीनं घोटून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर तांदळाची पिठी ह्याच्यामध्ये 2 चमचे मोहन, चिमूटभर मीठ घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यायचे आहे। त्याच्याच बरोबर त्यामध्ये 2 चमचे खोबऱ्याचं खीस, 2 चमचे बेदाणे, बदाम पूड 2 चमचे, काजूचे तुकडे 2 चमचे आणि वेलची पावडर हे सर्व घालून घ्यायचे आहे। या साहित्यातल्या हरभरा डाळीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि डाएटरी फायबर्स मिळतात। गुळामध्ये झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात। तसेच गुळामुळे आपला HB वाढायला मदत होते। खोबरे हे HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल पोषक आहे। बदामामध्ये आणि काजूमध्ये व्हिटॅमिन E, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगनीज यासारखे मिनरल्स मिळतात। त्यामुळे हा पदार्थ पौष्टिक बनतो। आता हाताला तूप लावून या पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे। तयार केलेले लहान लाडू भिजवलेल्या तांदूळ पिठीमध्ये बुडवून तांबूस रंगावर तेलात तळून काढावे।